हॅलो डिअर स्टुडंट्स, राज्यशास्त्राच्या पहिल्या विभागाचा अभ्यास करत असताना मागील काही तासिकांमध्ये यूट्यूब आणि गुगल मीटच्या द्वारे आपण 3 प्रकरणांचा अभ्यास केला की ज्यामध्ये राज्यशास्त्राच्या मूलभूत संकल्पना म्हणून राज्य, राष्ट्र, त्याचबरोबर स्वातंत्र्य, समता, न्याय या राजकीय संकल्पनांचा अभ्यास केला। तर आजपासून आपल्याला सुरुवात करायची आहे ती म्हणजे राज्यशास्त्राचा दुसरा विभाग की ज्याला तुलनात्मक शासन आणि राजकारण या दृष्टिकोनातून अभ्यास व्हायचा आहे। याला अभ्यासत असताना आपल्याला प्रामुख्याने 3 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे। 1 संविधानिक शासन, 2 प्रतिनिधित्वाची संकल्पना आणि तिसरे प्रकरण म्हणजे न्यायमंडळाची भूमिका। अर्थातच या 3 प्रकरणांचा अभ्यास करत असताना आपल्याला कंपॅरेटिव्हली तुलनात्मकरित्या 3 देशाच्या संविधानाच्या आधारावर या दुसऱ्या विभागाचा अभ्यास करायचा आहे की ज्यामध्ये प्रामुख्याने भारत, त्याचबरोबर युनायटेड किंगडम, इंग्लंड आणि अमेरिका या 3 देशांच्या संविधानाचा अभ्यास करायचा आहे। संविधानात्मक असणाऱ्या शासन पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास करायचा आहे। या ठिकाणी काही प्रश्न असे निर्माण होतात की एका देशाच्या संविधानाचा अभ्यास केला तर चालत नाही का? एका देशाच्या शासन व्यवस्थेचा अभ्यास केला तर चालत नाही का? एकाच देशाची न्याय व्यवस्था अभ्यासली तर न्याय व्यवस्था कळत नाही का? आणि शासन संस्था म्हणजे नेमके कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ की न्यायमंडळ की या तिन्हींचा समन्वय। या दृष्टिकोनातून जेव्हा आपण तुलनात्मक अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहोत तर त्यामध्ये 3 देशाच्या संविधानाचा तुलनात्मक अभ्यास करणे म्हणजे नेमका काय अभ्यास करावायचा आहे? हा अभ्यास करत असताना 3 देशाच्या संविधानामध्ये पहिला विभाग अभ्यासायचा आहे तो म्हणजे कायदे मंडळ की ज्यामध्ये भारतामध्ये कायदे मंडळ म्हणून संसदेचा उल्लेख केला जातो की ज्यात लोकसभा आणि राज्यसभा या 2 सभागृहाचा समावेश होतो। तर इंग्लंडचे कायदे मंडळ म्हणून त्यालाही संसद म्हणतात कारण इंग्लंडकडूनच आपणही संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे की ज्यामध्ये हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स या 2 सभागृहाचा समावेश होतो। तर अमेरिकेमध्ये देखील 2च सभागृह आहेत। तिथल्या संसदेला काँग्रेस असे संबोधले जाते की ज्यामध्ये हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट अशी 2 सभागृह आहेत। म्हणजेच या ठिकाणी एवढे निश्चित आहे की प्रत्येक देशाची एक कायदे मंडळ असते जे कायदे तयार करण्याची प्रमुख कार्य बजावत असते। मग हे बजावत असताना प्रत्येक एक शासन व्यवस्थेने द्विग्रही कायदे मंडळाचा स्वीकार केलेला आहे। काही ठिकाणी त्याला संसद तर काही ठिकाणी त्याला काँग्रेस असे संबोधले गेलेले आहे। पण त्यामध्येही फरक आहे। तो फरक काय आहे तो येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला अभ्यास व्हायचा आहे। तर कार्यकारी मंडळ म्हणून जो एक दुसरा विभाग येतो की ज्यामध्ये कायदे मंडळाने केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचे कार्य हे कार्यकारी मंडळ करत असते की ज्या कार्यकारी मंडळामध्ये भारताच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिला तर भारताच्या कार्यकारी मंडळामध्ये राजकीय कार्यकारी मंडळ म्हणजे शासन व्यवस्थेचा एक घटक म्हणून ज्या कार्यकारी मंडळातील एक व्यवस्थांचा समावेश होतो त्यामध्ये राष्ट्रपती, प्रधानमंत्री, पंतप्रधान आणि पंतप्रधानाच्या नेतृत्वाखालील असणारे मंत्रिमंडळ तसेच नौकरशाही म्हणून प्रशासकीय यंत्रणा यांचा कार्यकारी मंडळ म्हणून भारतामध्ये समावेश होतो। इंग्लंडमध्ये राजकीय कार्यकारी मंडळ म्हणून राजेशाही जी इंग्लंडमध्ये आपण पाहतो या ठिकाणी महत्त्वाचा बदल आहे की भारतात लोकशाही आहे, इंग्लंडमध्ये देखील लोकशाही आहे। मात्र आजही इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीची जननी असणारे इंग्लंडमध्ये राजा आणि राणी हे पद जे वंश परंपरेने असणारे राज्याचा प्रमुख या दृष्टिकोनातून राजेशाहीचा स्वीकार केला जातो। तरी देखील त्या ठिकाणी लोकशाही आहे ती कशी आहे? तसेच प्रधानमंत्री हा देखील त्या ठिकाणी शासन प्रमुख म्हणून कार्य करतो। मग या सर्वांमध्ये भारताची संसदीय शासन व्यवस्था आणि इंग्लंडची संसदीय शासन व्यवस्थेमध्ये काय बदल आहे, काय फरक आहे याचा तुलनात्मक आपल्याला अभ्यास करायचा आहे। हा अभ्यास करत असताना आणखी एक बाजू महत्त्वाची आणखी लक्षात येते ती म्हणजे अमेरिकन कार्यकारी मंडळाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर त्यामध्ये अध्यक्ष जो आत्ताच काही दिवसापूर्वी झालेल्या ज्या अमेरिकेतील अध्यक्षाच्या निवडणूक आहेत ज्यांना आपण सर्वांनी अभ्यासलं की ज्यामध्ये अध्यक्षाची निवड होते आणि या अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असते। मंत्रिमंडळ हे वेगळे असते। त्याचबरोबर या ठिकाणी देखील नौकरशाहीचे अस्तित्व असलेले आपल्याला आढळून येते।
म्हणजे संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाही हे दोन वेगळे वेगळे प्रकार आहेत, हे यातून एवढे तरी किमान आपल्याला स्पष्ट होते. तर त्याचबरोबर ज्यावेळेला आपण या 3 देशांच्या न्यायमंडळाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार तर त्यामध्ये आपल्याला हे लक्षात येईल की 3 देशाची न्यायमंडळ जे कायदे मंडळाने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी हे कार्यकारी मंडळ करते, तर कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ हे आपली कार्य कशी करते, त्यामध्ये कायद्याचा अर्थ लावणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करत असताना न्यायदानाचे कार्य करणे या दृष्टिकोनातून न्यायमंडळाची कार्य सुरू असते, की ज्यामध्ये एक भारताच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेला आपण अभ्यास करतो तर भारतामध्ये एकेरी न्यायमंडळ असलेले आपल्याला आढळते, की ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा व सत्र न्यायालय, प्रत्येक घटक राज्याची किंवा 2 किंवा अधिक घटक राज्याची एक अशा स्वरूपाचे उच्च न्यायालय आणि या सर्वांमध्ये सर्वात शिखरस्थानी असणारे दिल्ली या ठिकाणची असणारे सर्वोच्च न्यायालय अशी एकेरी न्यायव्यवस्था भारतात असलेली आपल्याला आढळून येते. या न्यायमंडळाची काय भूमिका असते, शासन व्यवस्थेमध्ये त्यांची काय भूमिका असते याचा अभ्यास करत असताना इंग्लंडमध्येही सर्वोच्च न्यायालय व इतर न्यायालय अशा स्वरूपाची न्यायव्यवस्था आहे. तर अमेरिकेमध्ये मात्र थोडासा बदल आहे. अमेरिकेमध्ये सर्वोच्च न्यायालय आहे, मात्र ज्याप्रमाणे पूर्ण भारतासाठी एकच सर्वोच्च न्यायालय आहे जे अंतिम न्यायदानाचे कार्य करते, त्याप्रमाणे अमेरिकेमध्ये नाही आहे. अमेरिकन संघराज्यामध्ये सर्वोच्च न्यायालय हे केंद्राचे असून त्याचबरोबर राज्याचे देखील सर्वोच्च न्यायालय असलेले आपल्याला आढळून येते. आणि हाच तो फरक आहे जो आपल्याला तुलनात्मकरित्या या 3ऱ्या भागामध्ये अभ्यासायचा आहे. म्हणजेच तुलना केली पाहिजे. कशासाठी? तर एखादी गोष्ट आपल्याला लवकर कळते. सर्वसामान्यपणे सामाजिक जीवनामध्ये आपण पाहतो की 2 भावंडांमध्ये, 2 मित्रांमध्ये, 2 मैत्रिणीमध्ये, 2 कुटुंबामध्ये, स्त्री पुरुषांमध्ये तुलना केली जाते. काही वेळेला रंगाच्या आधारावर, काही वेळेला त्यांच्या असणाऱ्या गुणांच्या आधारावर तुलना केली जाते. वर्गामध्ये देखील हा हुशार आहे आणि हा त्या मानाने कमी हुशार आहे. ही जेव्हा तुलना होते त्यातून कळतं की दोघांमध्ये बदल आहे, फरक आहे. आणि अशा स्वरूपामध्ये भारत, इंग्लंड आणि त्यानंतर अमेरिका या 3 देशाच्या तुलनात्मक आपल्याला या 3ऱ्या विभागामध्ये अभ्यास करायचा आहे. हा अभ्यास करत असताना प्रकरण 4ची आज आपण सुरुवात करत आहोत, की ज्यामध्ये आपल्याला नेमके काय अभ्यास व्हायचे. संविधानिक शासन. संविधान म्हणजे काय, कशाला म्हणतात संविधान, संविधानाची शासन व्यवस्थेमध्ये काय महत्त्वाची भूमिका असते, किंवा शासन व्यवस्था म्हणजे संविधान का, संविधान हे फक्त शासन व्यवस्थेसाठीच असते का, या अशा अनेक प्रश्नांना अनुसरून आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास करावायचा आहे. त्यामध्ये संविधानाचे असणारे 3 घटक की ज्यामधून आपण स्पष्ट करू शकतो की संविधान म्हणजे नेमके कसे असते त्याचा. आणि त्याचबरोबर संविधानवाद ही अलीकडील काळामध्ये सर्वात अधिक स्वीकारली जाणारी संकल्पना, की संविधानामध्ये ही बदल आहेत. इंग्लंडचे संविधान वेगळे आहे, अमेरिकेचे संविधान वेगळे आहे, तर भारताचे संविधान वेगळे आहे. कसे आहे? इंग्लंडचे संविधान अलिखित आहे, भारताचे संविधान लिखित आहे, अमेरिकेचे संविधान लिखित आहे. मात्र बदल काय आहे? इंग्लंडचे संविधान अलिखित असतानाही ते संसदीय लोकशाहीची जननी आहे. म्हणजे लोकशाहीची उभारणी ही अलिखित कायद्याच्या आधारावर आहे का? नाही. त्या ठिकाणी जे अनेक छोटे मोठे कायदे काळानुरूप, मॅग्ना कार्टा असेल, बिल ऑफ राईट्स असतील, असे जे कायदे होत गेले त्यातून इंग्लंडच्या लोकशाहीची निर्मिती झाली. तर भारताच्या संविधानाला पूर्ण जग ओळखते, की ज्यामध्ये भारताचे संविधान ज्यावेळेला लिहिले गेले त्यामध्ये 395 कलम होते, 18 परिशिष्ट होते. आणि आज जर त्याचा आपण अभ्यास केला तर आजच्या भारताच्या संविधानामध्ये जवळपास 444 कलमांचा समावेश असलेला आपल्याला आढळून येतो. तर आज भारतीय संविधान हे 22 भागामध्ये विभागले गेलेले आढळते. यामध्ये जवळपास 100पेक्षा अधिक दुरुस्त्या झालेल्या आहेत. जवळपास 100पेक्षा अधिक दुरुस्त्या झाल्या आहेत. म्हणजेच भारताचे संविधान आजही विकसनशील स्वरूपाचे आहे, की ज्यामध्ये बदल होत असतात, ज्यामध्ये बदल होतात. पण मूळ संविधान बदलले जाते का? तर नाही बदलले जात. मूळ संविधान आणि त्या संविधानाचा अर्थ लावण्याचा कार्य हे कोण करते? तर हे कार्य सर्वोच्च न्यायालय करते. अर्थातच ह्या सर्व भूमिकांचा आपल्याला एक विस्तृतपणे या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे. आणि हा अभ्यास करत असताना ज्यावेळेला आपण भारताच्या संविधानाचा उल्लेख करतो, की ज्यामध्ये असं म्हटलं जातं की जवळपास 1,17,369 शब्दांचा समावेश आहे भारताच्या संविधानामध्ये.
आता या ठिकाणी पहा फरक थोडक्यात तुम्हाला मी लक्षात आणून देते की इंग्लंडचे संविधान अलिखित आहे, भारताचे संविधान लिखित आहे. तर त्याची स्वरूप कशी आहे, विस्तृत, लिखित आणि एकदम आकाराने मोठे असणारे जगातील सर्वात मोठे संविधान म्हणून भारताच्या संविधानाकडे पाहिले जाते. तर अमेरिकन संविधानाचा ज्यावेळेला आपण अभ्यास करतो तर अमेरिकेचे संविधान हे जगातील सर्वात लहान संविधान आहे. आता याचे एक वैशिष्ट्य पाहिले तर अमेरिकेचे संविधान फक्त 7 कलमांचे आहे की ज्यामध्ये केवळ 26 दुरुस्त्या झालेल्या आहेत. प्रश्न असा निर्माण होतो, जगाची महासत्ता असणारा, सगळ्यात मोठे संघराज्य असणाऱ्या अमेरिकेचे संविधान एवढे लहान कसे? तर याचे एक छोटंसं उत्तर असं आहे की त्या ठिकाणी प्रत्येक घटक राज्याचे स्वतंत्र संविधान आहे, भारतामध्ये घटक राज्याचे संविधान नाही. आता यातूनच आपल्याला लक्षात येतं की 3 देशाच्या संविधानामध्ये जर आपण तुलनात्मक अभ्यास केला तर तिन्ही देशाचे संविधान हे कसे आहे, वेगवेगळे आहे. तर या प्रकरणामध्ये मग आपल्याला अभ्यास करायचा आहे ते म्हणजे संविधान म्हणजे काय, त्याचबरोबर संविधानाचे 3 घटक कोणते, त्यानंतर संविधानवाद ही संकल्पना, तसेच संविधानाच्या आधारावर प्रत्येक राज्याने स्वीकारलेली जी लोकशाहीची व्यवस्था, शासन व्यवस्था, जो एक शासन व्यवस्थेचा प्रकार, साधारणतः शासन व्यवस्थेचे 2 प्रकार पडतात, राजेशाही आणि लोकशाही. हुकुमशाही हा राजेशाहीचे असणारे विकृत स्वरूप आहे. तर राजेशाही आणि लोकशाही, त्यामध्ये लोकशाही हा आज जगाच्या पाठीवर सर्वच राज्यांनी स्वीकारलेला शासन प्रकार आढळतो. मग त्या लोकशाही शासन प्रकाराचे संविधानात्मक असणारे प्रकार आणि त्यांचे असणारे स्वरूप, ते त्यामध्ये प्रामुख्याने 3 प्रकारांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. एक संसदीय पद्धत, दुसरी अध्यक्षीय पद्धत आणि तिसरे संघराज्य पद्धत. या प्रमुख घटकांचा, मुद्द्यांचा आपल्याला या प्रकरण 4 संविधानिक शासन या अंतर्गत अभ्यास करायचा आहे. अर्थातच हा अभ्यास करत असताना पहिला मुद्दा हाच नवीन लक्षात येतो की संविधान म्हणजे काय. संविधान देशाचा मूलभूत कायदा. संविधान म्हणजे काय, तर देशाचा सर्वश्रेष्ठ कायदा की ज्या कायद्याच्या आधारावर देशाची शासन व्यवस्था आणि समाज व्यवस्था चालते. आपल्याला सहज कुणी विचारलं की संविधान म्हणजे काय, तर आपण असं सांगतो की उद्देशपत्रिका, जे आपण रोज संविधान वाचन करतो. मग ती उद्देशपत्रिका म्हणजे संविधान आहे का, त्या उद्देशपत्रिकेमध्ये संविधानाचं पूर्ण स्वरूप येतं का, आणि फक्त भारताचे संविधान म्हणजे संविधान आहे तर इतर देशांच्या संविधानांना घटना म्हणायची की संविधान म्हणायचा. तर या ठिकाणी संविधान म्हणजे प्रत्येक देशाचे असणारे कायदा व्यवस्था, सर्वश्रेष्ठ कायदा की ज्याला संविधान एक असा जिवंत दस्तावेज आहे ज्यात देशाचा कारभार कसा चालवावा हे नमूद असते. म्हणजे संविधान ही एक अशी दस्तावेज म्हणजे लिहिलेले पुस्तक किंवा मग एक संविधानाची असणारे लिखित स्वरूपाची कलमे की ज्यामधून कलमे किंवा ज्याला आपण असं म्हणू शकतो की कायदे, छोटे छोटे कायदे ज्यांचे एकत्रित करून ज्यांना आपण संविधान असे संबोधतो की ज्यामधून संविधान एक अशी व्यवस्था किंवा असा दस्तावेज असतो की ज्यामध्ये जगातील जवळपास सर्वच लोकशाही व्यवस्थांनी, लोकशाही राज्यांनी आपल्या समाज हा कुठल्या मूल्यांवर किंवा कोणत्या दिशेने विकसित व्हावा, जगातील सर्वच राज्यांनी आपला जो समाज आहे तो कोणत्या मूल्यांवर विकसित व्हावा, तो कोणत्या दिशेने विकसित व्हावा, या दृष्टीने समाज संघटित होण्यासाठी आणि सुनियंत्रित करण्यासाठी संविधानाचा स्वीकार केलेला आपल्याला आढळतो. हे संविधान स्वीकारत असताना साधारणतः ज्यावेळेला आपण संविधानाचे असा उल्लेख करतो की संविधान म्हणजे एक सर्वश्रेष्ठ कायदा की ज्या कायद्यामध्ये समाज व्यवस्था आणि शासन व्यवस्था कार्यरत असते, तर अशा या संविधानाच्या एक दृष्टिकोनातून जर त्याचा आपण इतिहास पाहिला तर संविधान ही संकल्पना अलीकडील काळातील नाही आहे. म्हणजे लोकशाहीच्या विकासामधूनच संविधानाचा विकास झाला असं म्हणता येत नाही. तर संविधानाचा संकल्पनेचा स्वीकार हा प्राचीन कालखंडापासून केला गेलेला आहे. किंबहुना आपण असेही म्हणू शकतो की इसवी सन पूर्व कालखंडापासूनच संविधान या संकल्पनेचा स्वीकार केलेला आढळतो की ज्यामध्ये राज्यशास्त्राचे जे जनक आहेत अरिस्टॉटल, ग्रीक तत्ववेत्ता की ज्या अरिस्टॉटलने राज्यशास्त्राचा शास्त्रीय दृष्टिकोनातून मांडणी करत असताना एक प्रमुख भूमिका बजावत असताना राज्यशास्त्राचे जनक म्हणून बहुमान मिळवले. अशा अरिस्टॉटलने इसवी सन पूर्व साधारणतः
384 ते 322 या कालखंडाच्या दरम्यान अरिस्टॉटलने संविधानाची परिभाषा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे संविधान ही अलीकडील काळातील संकल्पना नाहीये, ही एक अतिशय प्राचीन संकल्पना आहे की जी राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी सुरुवातीपासूनच संविधानाचा संकल्पनेचा स्वीकार केलेला आपल्याला आढळतो, की ज्यामध्ये अरिस्टॉटलने असं म्हटलेलं आहे की राज्यसंस्थेत म्हणजे राज्याच्या शासन व्यवस्थेत किती जण सत्ताधीश आहेत त्या कसोटीवरून राज्यघटनेचे प्रकार पडतात. म्हणजे त्यांनी संविधानाची परिभाषा करत असताना काय म्हटलेलं आहे की संविधान हे कशी निश्चित होते की ज्यामधून राज्यसंस्थेचे किंवा शासन संस्थेचे किती घटक किंवा सत्ताधीश आहेत. आता सत्ताधीश म्हणजे कोण, की ज्यावेळेला आपण राजेशाही आणि गणराज्य हे त्यांनी एक राज्यघटनेचे 2 प्रकार सांगितले, की ज्यामध्ये राजेशाहीमध्ये आपण सांगू शकतो की ज्यावेळेला एकच सत्ताधीश असतो, एकच राजा असो किंवा राणी असो, हे कोण असतात, सत्ताधीश असतात. त्यावरून जी त्यांच्याकडून चालवली जाणारी जी शासन व्यवस्था आहे त्याला काय म्हटले जातात, म्हणजे राजांनी सांगितलेले आदेश, काढलेले आदेश, त्यांनी निर्माण केलेले कायदे हे काय असतात, संविधान असतात. आणि त्यावरून त्या शासन संस्थेचा प्रकार किंवा त्या राज्यघटनेचा प्रकार काय ठरतो, राजेशाही. ज्याची एक विकृत स्वरूप म्हणजे काय, की ज्यामधून निरंकुश शासन व्यवस्था निर्माण होऊ शकते. जेव्हा राजा स्वतःचेच खरे या दृष्टिकोनातून एखाद्या समाजामध्ये आपले प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, अशा वेळेला राजेशाही ही विकृत होऊन निरंकुश शासन व्यवस्थेमध्ये एक रूपांतरित होऊ शकते. हा राज्यघटनेचा पहिला प्रकार. म्हणजे ज्यावेळेला सत्ताधीश एक आहे त्यावेळेला राजेशाही आहे, आणि ज्यावेळेला सत्ताधीशांची संख्या ही अधिक असते, म्हणजे शासन संस्थेमध्ये कार्य करणाऱ्यांची संख्या ही अधिक असते, तेव्हा अरिस्टॉटलने त्याला काय म्हटलेलं आहे, गणराज्य. ग्रीक नगर राज्याच्या काळामध्ये प्रत्यक्ष लोकशाहीच्या प्रकाराचा स्वीकार केला होता, की ज्याला शासन व्यवस्थेमध्ये सर्वच नागरिकत्वाच्याही काही संकल्पना होत्या, ज्याचा आपण पुढील भागामध्ये अभ्यास करू. तर सर्वच नागरिक हे शासन संस्थेचे घटक असायचे. मग अशा वेळेला अनेक लोक जेव्हा स्वतःच्या समाजासाठी कार्य करण्यासाठी एकत्रित येत, तेव्हा त्याला काय म्हटले, गणराज्य, की ज्याचे पुढील काळामध्ये रूपांतर कशामध्ये झाले, लोकशाहीमध्ये, की ज्या लोकशाहीची व्याख्या आपल्याला सर्वांना सर्वश्रुत आहे, ती म्हणजे अब्राहम लिंकनची, की लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेली शासन व्यवस्था म्हणजे काय आहे, लोकशाही. म्हणजेच गणराज्य व्यवस्था असो किंवा राजेशाही असो, याच्यामध्ये कायदा करणारी जी व्यवस्था किंवा ज्यामध्ये जेवढ्या लोकांचा सहभाग आहे त्यावरून राज्यघटनेचे अरिस्टॉटलनी स्वरूप स्पष्ट केले. आणि म्हणजेच राज्यघटना ही एक अशी व्यवस्था किंवा एक असा कायदा असतो जो कोणत्याही शासन व्यवस्थेमध्ये अस्तित्वात असतो, आणि त्याला अनुसरून मग नेमके संविधान म्हणजे काय, तर संविधान हा देशाचा सर्वश्रेष्ठ कायदा आहे. प्रत्येक देशाचा, कोणतेही देश असो, राजेशाही असणारे असो किंवा लोकशाही असणारे देश असो, त्या प्रत्येक देशाचा राज्यघटना हा काय आहे, संविधान हा काय आहे, मूलभूत कायदा आहे, सर्वश्रेष्ठ कायदा आहे. या ठिकाणी आणखी एक बाजू लक्षात ठेवा, राज्यघटना, संविधान, घटना, कॉन्स्टिट्यूशन हे सगळे एकच शब्द आहेत, एकच अर्थ देणारे शब्द आहेत, एकच अर्थ देणाऱ्या संकल्पना आहेत. मग या संविधानामध्ये साधारणतः आपण असं म्हणू शकतो की ज्या वेळेला एखादा देश किंवा राष्ट्र हे ज्या वेळेला चालवण्यासाठी, म्हणजे देशाची किंवा राष्ट्राची शासन व्यवस्था चालवण्यासाठी आखून दिलेले मूळ आदर्श म्हणजे आदर्श काय, जसे की भारताचे आदर्श आहेत, पायंडे किंवा नियमांचा संच म्हणजे संविधान होय. म्हणजेच हे नियम जे एकत्रितपणे राष्ट्राचे अस्तित्व ठरवतात, असे नियम की ज्यामधून राष्ट्राचे आणि समाजाचे आदर्शत्व लक्षात येते, की जसे की भारताचे आदर्शत्व लक्षात येते की भारताला धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, समाजवादी गणराज्य निर्माण करावयाचे आहे. म्हणजे हे काय आहे, एक आदर्शत्व आहे की भारतीय जनतेला आवश्यक असणारी शासन व्यवस्था कोणती, लोकशाही. मग त्याला अनुसरून मग सर्वच देण्यात आले, दर्जाची व संधीची समानता, त्यानंतर
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य आणि तसेच राष्ट्राच्या दृष्टिकोनातून राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुत्व आणि अखंडत्वाची हमी, हे सर्वांचं एकत्रीकरण कशामध्ये करण्यात आले? संविधानाच्या उद्देशपत्रिकेमधून. आणि पुढे संविधानामध्येही याविषयीच्या तरतुदी असलेल्या आपल्याला आढळून येतात. म्हणजेच देश, राष्ट्र आणि राष्ट्रांतर्गत राहणारा समाज यांचे असणारे मूळ आदर्श, पायंडे आणि नियमांचा संच म्हणजे काय आहे? संविधान होय. आणि हे नियम ज्यावेळेला अनेक पुस्तके किंवा कायदेशीर कलमांद्वारे लिहिले जातात तेव्हा त्याला काय म्हणतात? लिखित संविधान. ज्यावेळेला हे सर्व नियम लिखित असतात, मग ते पुस्तक किंवा कलमांच्या आधारावर लिखित स्वरूपाचे असतात, तेव्हा त्याला काय म्हणतात? लिखित संविधान. तर काही अशी राज्य आहेत की ज्या राज्यांमध्ये अशा प्रकारचे लिखित दस्तावेज आढळून येत नाहीत, मात्र त्यांच्या असणाऱ्या परंपरा ह्या कायद्याची कार्य करत असते. मग त्यावेळेला त्या राज्याच्या त्या परंपरांना, रूढींना, त्या नियमांच्या संचांना काय म्हटले जाते? अलिखित संविधान. की ज्याचे उदाहरण आपण देऊ शकतो. अलिखित संविधानाचे उदाहरण म्हणजे इंग्लंडचे संविधान, की ज्या ठिकाणी लिखित दस्तावेज, संविधान म्हणून असणारा दस्तावेज आपल्याला आढळत नाही. तर लिखित संविधानाचे आपण असे अनेक उदाहरण देऊ शकतो. त्यामध्ये अमेरिका,